नगर तालुक्यातील ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर यांच्यासह 5 लोकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। या पार्श्वभूमीवर यश ग्रँड येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला। नगर तालुक्यातील 4-5 लोकांनीच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेसह 40 आमदार सोडून गेले तेव्हा ठाकरे सेनेला काही फरक पडला नाही, तर तालुक्यातील 5 लोक ठाकरे गटाला सोडून गेले तर काय फरक पडणार? उलट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या गद्दारांना जागा दाखवून देऊ असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नामोल्लेख टाळत संदेश कारले यांच्यावर केला। मध्ये चर्चा चालू झाली, आपले काही सहकारी होते, आमचे नेते होते, पक्ष सोडणार होते, त्या चर्चा चालू झाल्या आणि त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, आपण त्यावर जास्त बोलणार नाही। परंतु त्यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये चाचपणी केली, परंतु सन्मान स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली शिवसेना ही संघटना आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाने आणि अनिल भाईंच्या मार्गदर्शनाने आपल्या या तालुक्यामध्ये ही संघटना उभी राहिलेली आहे। तिचं बळकटीकरण झालेलं आहे, तिचे पाळमुळं अगदी घट्ट झालेले आहेत। त्याच्यामुळे या सर्व मंडळींनी खूप प्रयत्न केले, परंतु आपला एकही सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी तो जागेवर चाललेला नाही। याचं सर्व श्रेय गाडे सर तुम्हाला जातं, कारण तुम्ही कुठलाही स्वार्थ त्या ठिकाणी न ठेवता गेल्या 25 वर्षापासून आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून फक्त संघटना आणि संघटनेचा विचार केला। तुम्हाला पक्षाचं जिल्हा प्रमुख पद सोडता तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये कोणताही सत्तेचं पद तुम्हाला मिळालेलं नाही। ही एक शोकांतिका कायमच आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शिवसैनिक मध्ये कायमच राहील। आपण आता खूप मोठा प्रयत्न केला, परंतु आपल्याला पक्ष नेतृत्वाने यावेळेस तिकीट दिलं नाही। परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगत होतो काही गोष्टी आपल्याला विरोध दर्शवावा लागेल, परंतु तुम्ही आम्हा सर्व शिवसैनिकांनी विश्वासात घेतलं, घरी बोलवलं आणि आपल्याला सर्व झाले गेले विसरून आपल्या पक्षाने जे उमेदवार दिलेत, आघाडीने जे ठरवले, आघाडी बरोबर राहून आपल्या पक्षाबरोबर राहून पक्षाचंच काम करायचं असं तुम्ही आम्हाला सांगितलं। तुम्हाला तुमचा जो त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही, तुमची नाराजी लांब ठेवली आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना तुम्ही ऍक्टिव्ह केलं आणि आपण त्या ठिकाणी झोकून देऊन आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व आघाडीच्या उमेदवारांचं काम केलं। परंतु आपल्या काही मंडळीमुळे तुमच्या या प्रयत्नाला गालबोट लागलं आणि आपल्या आघाडीचे काही उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले। असो सर, परंतु हे सर्व मंडळी जात असताना आता पोपटराव असतील, संदीपजी गुंड असतील, राजेंद्रजी भगत असतील, या सर्व मंडळींना रवी शिंदे सर असतील, आता सर्वच मंडळी आहेत, सर्वांना चाचपणी करण्याचा प्रयत्न केला। मलाही सुद्धा विचारण्यात आलं की या ठिकाणी परिस्थिती अवघड आहे, आपल्याला सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही। परंतु सर, शिवसेना हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचाराने प्रेरित होऊनच आम्ही या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत आलो। त्याच्यामुळे सत्ता असो अथवा नसो आम्हाला काही फरक पडणार नव्हता। रोप जे लावलं होतं ते आज वटवृक्षामध्ये सामील झाले आणि सर्व शिवसैनिक जागर आहेत। गाडे सरांनी 7 मध्ये मला वाटतं जी महाआघाडी गाडे सरांनी आणि आदरणीय दादापटी शेळके, आदरणीय कैलासवासी अनिल भैया राठोड यांनी जी महाआघाडी नगर तालुक्यामध्ये स्थापन केली, असंख्य शिवसैनिक जे घडवले आणि जे आज पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचले होते, जे मी नाव घेऊन सांगतो, जे संदेश कारले, जे 7 मध्ये पुढत नव्हते, परंतु गाडे सरांनी त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं, जिल्हा परिषद उपजिल्हा प्रमुख केलं, पंचायत समिती सभापती केले। त्यांच्यावर वाईट बोलण्याची मी तेवढा हे पण नाही, पण जी वस्तुस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे। सर्व रामदासजी भोर असतील, पोपट निमशे असतील, सर्व ज्यांना जे घडवलं ती गाडे सरांनी घडवलं। माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुका प्रमुख केलं, कोणी केलं? गाडे सरांनी केलं। मी सुद्धा तालुक्यात न्याय देण्याचा प्रयत्न करतो।
गाडे सर ते बरेचसे म्हणजे ज्यावेळेस ते बाहेर पडले बरेचसे आता बरेच चर्चा करतात त्याच्यावर गाडे सर बोलतील का गाडे सर थांबणार येतं, गाडे सर आता नाही येतं म्हणून तुम्ही चला आमच्या बरोबर. परंतु मी साक्षीला आहे, विलास शेळे साक्षीला आहे. गाडे सर म्हटले संदेश म्हणतो ना माझ्यावर अन्याय झाला तर मी संदेशला तुम्ही बोलून घ्या. आम्ही रूम मध्ये बसलो 15 दिवसाची पूर्वीची गोष्ट आहे. सर कारले साहेबांना म्हटले मी जिल्हा प्रमुख म्हणून थांबतो, मी तुझं नाव उद्धव साहेबांसह सांगितलं नाही. उद्धव साहेबांना ज्यावेळेस मीटिंग मध्ये बोललो होतो तर उद्धव साहेब सुद्धा सर म्हटले मी थांबतो. उद्धव साहेब म्हटले नाही सर. तर सर उद्धव साहेब सुद्धा माहिती आहे सरांची तब्येत थोडी ही होती, परंतु सर तुमची तब्येत चांगली आहे त्यामुळे सर सुद्धा उद्धव साहेबांना म्हणले मी नाव सुचवलं. सरांनी सुद्धा उद्धव साहेबांपुढे नाव सुचवलं, पण उद्धव साहेब म्हटले तुम्ही सर 2-3 महिने फक्त आराम करा, परत संघटनेला मला माहिती आहे तुम्हाला काय. इथून नंतर मग कारले साहेबांना बोलवलं, कारले साहेबांनी तू जिल्हा प्रमुख हो लगेच. तर ते म्हणले मी विचारतो घरच्यांना, मी साक्षीला आहे त्याच्यात. संध्याकाळी म्हणले विचारून सांग, मला वरती सांगायचं 2 दिवसात नाव तुझं डिक्लेअर करायचंय, ते मी साक्षीदार त्याला. तर मी परत 2 दिवसांनी ते मी सांगतो विलास शेळे म्हणले तू घरी जा. ते म्हणले घरच्याला परत काही नाही. परत मी त्यांना म्हणलो अरे सर तुम्हाला जिल्हा प्रमुख करते, तुम्ही थांबा, आपण सगळे एक कुटुंब आहोत, एक कुटुंबाप्रमाणे आतापर्यंत आपण वागलेलो आहे, तुम्ही थांबा. नाही नाही म्हटले मला सरांचं काढून मला घ्यायचं नाही म्हणून. सर स्वतः म्हणतात ना असं अडचणी भरपूर आहेत त्यांना, ते अडचणी भरपूर. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला काय अडचणी येतात, जेऊर गटासारख्यांना तिथं आम्ही काम करतो तिथं काय अडचणी येतात, पण ती मी सांगू शकत नाही. आपल्याला कळले राजकारण, तुम्ही मोठ्यांना काय सांगता का आम्हाला अडचणी येतात, आम्हाला सुद्धा अडचणी येत ना, पण आम्ही ते सांगत नाही पक्षाला का आम्हाला जे जबाबदारी दिली सरांनी ती आम्ही ती राबवतो. त्याच्यामुळे आम्हाला ती अडचण सांगायची नाही ना. आपल्या थीममध्ये रडायचं नाही लढायचं असं बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि 5 सत्ता येते जाती सत्तेचं काय, आणि शिवसैनिकाला कधी सत्ता असती, पंचायत समिती जिल्हा परिषद सोडून शिवसैनिकाला कधी सत्ता असती. ते म्हणतात वरून काम होत नाही. आता मी पेपरला वाचतो कामामुळे आम्ही गेलो, आजपर्यंत वरची कोणता निधी वापरला आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्याच माध्यमातून आपण निधी वापरला ना. आणि ती गट्स आदरणीय गाडे सरांनी आपल्या स्वातंत्र्य दिलं ती आपण आपल्या पातळीवर आपण राबवत आहोत. मग वरची अपेक्षा कशाला करायची, आणि 5 वर्ष जातात. मग सरांनी 2004 मध्ये प्रामाणिकपणे सरांनी इलेक्शन लढवलं होतं 2004 मध्ये विधानसभेचं. त्याच्यानंतर पोपटरावांनी सांगितलं का 14 मध्ये सर्वांची आपली युती तुटली, त्यामुळे सरांना आम्ही सगळेच आम्ही म्हणतो नको, पण उद्धव साहेबांचा आदेश आला, सर उभं राहिले. त्याच्यानंतर विधान परिषद सुद्धा चांगले साखर सम्राट सुद्धा सरांना त्यांना सांगितलं युतीने भाजप सेना युती होती त्यावेळेस साखर सम्राटांना सुद्धा सांगितलं तुम्ही उभं राहा, ते कोणीच पाय धरायला तयार नाही विद्यमान आमदाराच्या विरोधात. मग सरांना म्हणले सर जागा सोडावं लागेल, तुम्हाला उभं राहावं लागेल. विधान परिषद सुद्धा सरांनी पक्षासाठी त्याग केला, आणि आपण एवढं त्याग काहीच नाही केला. ज्या वेळेस पारनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीचा कार्यकाळ सुरू झाला त्यावेळेस उमेदवारी मागायची ही प्रत्येकाचं काम आहे. उमेदवारी सगळ्यांनी सांगितलं उमेदवारी मागायची मागा पक्षाकडे मागा, पण ज्यावेळेस उमेदवार नाही दिली त्यावेळेस तुम्हाला थांबावं लागेल. उमेदवारी मागूपर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या बरोबर होतो. परंतु आघाडीत काय तडजोडी झाली त्यांच्या वरिष्ठ पातळीवरचा विषय त्याच्यावर आपण बोललो नाही. आघाडीच्या निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये काही जागा इकडच्या तिकड झाल्या ती आपल्या जागा भेटला पाहिजे होती, नाही भेटली, ते दुर्दैव आहे आपलं. परंतु परत ज्यावेळेस आघाडीचे उमेदवार डिक्लेअर झाले सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ताकदीनिशी सरांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यामध्ये आम्ही उभं राहिलो. आणि सर तालुक्याचे वस्ताद येत, सर तालुक्याचे वस्ताद येत, आणि सर सुद्धा हे 14 मध्ये अनुभव आहे चांगले रथी मारती. आमच्या राहुरी मतदारसंघात सुद्धा काय सरांमुळेच जी पलटी झाली ना, मग सर वस्ताद येत. मग सर सुद्धा एखादा डाव राखून ठेवलेला आहे ना, सरांनी सुद्धा एखादा डाव राखून ठेवलेला आहे. आणि सर उद्धव साहेबांसारखेच विश्वास आहे, पण करणीला काय चुकणार नाही. सर डोक्यात आहेच ना खटका. मग येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपलं सुद्धा कर्तव्य, आपण सुद्धा सर्व तन मन सर्वांनी एकोपाने, आणि मग कशी म्हटले कोणीतरी फक्त पंचायत म्हणजे एक तर संघटनेत राहा, नाही तर एक तर सत्तेचे बदल घ्या. मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही जो आदेश देतील तो मी स्वतः मान्य करीन. तुम्ही म्हटले तू संघटनेत राहा, संघटनेत राहतो. तुम्ही म्हटले तू लढ, मी कधी मी तुम्हाला सांगतो पुढे मी कोणत्या गटातून लढायला सांगा, मी लढायला तयारी. ज्या वेळेस सेनेवरती किंवा
आमच्या मित्रावरती किंवा गुरुवरती कुठेतरी अन्याय होतो, त्यावेळेस मनातून काहीतरी वाटतं की आता आपण खरं शिवसेनेचं सारखं व्हावं, म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आज उपस्थित आहे. ज्या ज्या वेळेस सरांनी मी कोणत्या पक्षात होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस ज्या ज्यावेळेस त्यांनी आता जबाबदारी दिली, ती जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही केलेलं आहे. नेटके सारखा माणूस पंचायत समितीमध्ये सभापती कोणामुळे झाला असेल तर तो फक्त गाणे सरमुळं, आणि ती जबाबदारी आमच्यावर टाकली. सर काही करा पण हा माणूस निवडून आला पाहिजे. माझ्या गावातला उमेदवार होता, मी गावातला आजपर्यंत ते सहन करतो, मागासवर्गीय उमेदवार होता, तो सभापती झाला असता तो पडला, आणि त्या काळापासून माझ्यावरती आजपर्यंत मागासवर्गीय माझ्यापासून दूर गेलेले. मित्रांनो, मी ते जुळायचा प्रयत्न करतो, पण एखादी चूक झाली की ती लवकर दुरुस्त होत नाही. पण आपण या नेत्याचा आदेश पाळून त्या नेटकेसारख्या माणसाला सभापती केलं. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पंचायत समिती निवडणूक झाली, सर घरी आले, त्याचे साक्षीदार बाबा गुंजाळ असतील आणि संपत मस्के असतील, दादा पाटील असतील, मला म्हणजे काही करा का यावेळेस आपल्याला आपल्या सीटी निवडून आले पाहिजे. त्यावेळेस सुद्धा गुलाब शिंदे सारख्या माणसाला, प्रताप पाटील असतील, या तोडांनाही निवडून आणण्याचं काम त्यावेळेस आम्ही डेअरी गटामधून केलेले. त्यावेळेस मी जानू कदमला अपक्ष उभा केलं, कारण जानू कदम जर अपक्ष उभा राहत नव्हता तर आपलं सीट त्या ठिकाणी प्रताप पाटील निवडून येत नव्हते. हे यांना आम्ही घरी बसल्यानंतर सांगितलं. 2 नंबरची मतं कलिलेचे उमेदवार असताना 2 नंबरची मतं आम्हाला अपक्षाला मिळालेली आहेत, आणि गुलाब शिंदे याला आम्ही पंचायत समिती निवडून देऊ हे सरांना सांगितलं होतं, त्यालाही निवडून दिलं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ज्या ज्या माणसाला आता या ठिकाणी भाषणं ऐकली, पदं दिली, त्या पदाचा काय उपयोग केला यात मी बोलण्यापेक्षा आपण सगळे जाणकार आहात, सगळ्यांना माहिती आहे. संघटना वाढण्यासाठी काय केलं याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने आपण केलं पाहिजे. संघटना म्हणजे एकट्याचं काम नाही. गाणेसर सारख्या माणसाने खऱ्या अर्थाने सांगायला अभिमान वाटतो की मी 81 ला नगरमध्ये आलो, त्यावेळेस ते कबड्डी खेळत असताना मी कुस्ती खेळायचो, पण त्यांनी बघितल्यानंतर मला त्यांच्या ग्राउंडवर मी गेलो, आणि त्यांच्या नंतर मला कबड्डीमध्ये त्यांच्यासारखंच आवडलं खेळायची संधी ह्या माणसामुळे मिळाली. त्या दिवसापासून मी माणसाला माझा क्रीडा क्षेत्राचा गुरु मानतो. आता बरेच दिवस झाले आपला मेळावा नव्हता, मधल्या घडामोडी झाल्या, राजकारणात काय उलटापलट झाली, आमदारकी झाली, खासदारकी झाली, 1-2 वर्षात मला वाटतं आपलं सर मिळवच नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक फोनवर एवढी लोक जमा झाली, जेवढी लोक तालुक्यात शिवसेने मागे किंवा तुमच्या मागे ते आजही तेवढे कायम आहेत. जरी कोणी पक्ष सोडून गेला असलं, शेवटी त्याचा विचार असतो. मला जवळजवळ 2-4 महिन्यापासून त्याचे फोन यायचे, इकडं जायचं तिकडं जायचं, इकडं तिकडं जाण्यात काय मजा नसते. बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ही पहिल्यापासून जे माणसाच्या मनावर जे रुजवलेले विचार आहेत, हे विचार आजही महाराष्ट्रात जागेवर आहेत. कुठल्या पद्धतीने इलेक्शन झाली, आमदारकी असा खासदारकी असा हे आपल्या सगळ्याला माहिती. त्याच्यामुळं किती उन्हाळे पावसाळे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात त्यांनी सोचले, पण त्यांनी कधी विचार बदलला नाही, ते कधी इकडे तिकडे गेले नाही, किंवा जे शब्द बोलले ते खरे करून दाखवायची ताकद त्या माणसात होती खऱ्या अर्थाने. आणि त्यांच्या शिवसेनेत त्यांच्या संघटनेत आपण काम करतो, कधी भ्यायचं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. जेऊर गटात आम्ही आता भगत साहेब असतील, आम्ही काम करतो जेऊर गटात, गाडे सर कायम आम्हाला त्याचं मार्गदर्शन करत असतील. ते जेऊर गटात आम्ही कसं काम करतो, तिथं तर एवढं विचित्र प्रकार जेऊर गटात चालतो, त्या पद्धतीने आम्ही तिथं काम करतो. ह्यावेळेस मी जिल्हा परिषद हा शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवणार पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला. आता किती उलटापडा असून द्या, किती उड्या मारू द्या, पण ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस निकालाच्या टायमाला तुम्हाला समजून येईल जेऊर गटात निकाल हा शिवसेनेचा मशालच तिथं फडकणार आहे. आणि म्हणून याला भ्यायचं किंवा याला भेऊन तिकडे जायचं, आमच्याकडे काही म्हणतात आमच्याकडे त्रास झाला, आमचे काही प्रॉपर्टीला अटॅच लागायचं म्हणून आम्ही तिकडे गेलो, काही होत नसतं. कोणी कोणाला सहकार्य करीत नसतं. आम्ही सगळं गेले 10-15 वर्षापासून पाहतो. मी याच्या आधी जिल्हा परिषद आधी मी राष्ट्रवादीला 2013 साली निवडून आलो. मी जरी राष्ट्रवादीत होतो पण मग इथं हॉटेलवर होतो सर, मी कधी विसरणार नाही. जरी राष्ट्रवादीच्या तिकडून निवडून आलं गेलं का आम्ही यश पॅलेसला नाही यश ग्रँडला असायचं. तेव्हापासून जे सरांचे आम्हाला विचार पडले तर आता पण आम्ही विचार सोडला. म्हणजे आमच्या 2-4 मिटिंग झाल्या. मला जसं कारले साहेबांना सांगितलं का तुला जिल्हा परिषद मला जिल्हा प्रमुख पद देतो, म्हणजे एवढी नाराज कोणातच नाही. पदासाठी लोक मारामाऱ्या करतात, भांडतात. पण सर जर जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही. आणि
कुठल्या आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आणि अन्यायाविरुद्ध लढायची आमची ताकद आहे. किती मोठा असू द्या, किती बी जीवर गट असो, जे राहुरी तालुक्यात आम्ही लढलो त्यांच्या विरोधात. काय केलं आमच्यावर खोटेनाटे समोरासमोर तर आलेच नाही. खोटेनाटे केस करून या सगळ्या गोंधळात आम्हाला पाडून त्यांना वाटलं आता तरी माणूस गप्प राहील. आम्ही गप्प कधीच बसत नसतो. आम्ही काय बँकच्या विरुद्ध लढणार, यांचा माणूस उभा राहिला का आम्ही तिथं फॉर्म भरणार, आम्ही तिथं निवडणुका लढणार, आणि आम्ही निवडणुका लढणार नाही, आम्ही निवडणुका चेंज करणार. आमदारकीला काय झालं सगळ्याला माहिती. आणि म्हणून सरांसारखे माणसाचे आशीर्वाद आपल्या जर पाठीमागे असले गेली 25-30 वर्षापासून पंचायत समितीवर हा शिवसेनेचा जागा पडत का पडतोय. त्यावेळेस काय यांच्याकडे पैसे नव्हते, यांच्याकडे ताकद नव्हती, तरी शिवसेना ही पंचायत समितीवर आपला सभापती असायचा. ही गाडे सरांची ताकद, मग गाडे सरांनी जे तयार करून ठेवले, प्रत्येक गावागावात माणसं तयार करून ठेवले. आज हे माणसं पुढे गेलेले नाही. जरी कोणते नेते आपल्यासारखे नेते इकडे तिकडे गेले असले तरी माणसं जागचे कोणी गेलेले नाही. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने जी लोकांनी पक्ष बदललाय. आज पाहता मुंबई महाराष्ट्रासारख्या ठिकाणी शासनात सत्ता असून सुद्धा एका कवितेने वाट लावून टाकली. एका कवितेने वाट लावून टाकली. म्हणजे एक माणूस या लोकांना आवरण, एवढी सत्ता मजबूत सत्ता असून सुद्धा तो माणूस आवरण का आवरत नाही. सत्य आहे ना, सत्य म्हणून आवरत नाही. त्याला कोर्ट काय करू शकत नाही, त्याला जगातली कोणतीच यंत्रणा काय करू शकत नाही. फक्त तुमच्या गुंड त्याला मारू शकते, त्याच्यापलीकडे तुम्ही काय करू शकता. आज त्यांनी त्या एका कवितेने दिसते समाजात सगळे त्या कामराने सगळं धुमाकूळ माजून टाकला आणि एवढं नाही करून पैसे बी कमवले. बाकीचे तबले वाजून पेटे वाजून मिली लोक पैसे मिळेल नाही. याला एका कवितेत करोडो 5-6 करोड रुपये त्याच्या अकाउंटला ऑटोमॅटिक जमा झाले. कोणाला म्हणायची गरज नाही पडली की मला पैसे लागते. म्हणजे असा कलाकार मला वाटतं मी आता पहिल्यांदा पाहतो. आणि त्यांची ताकद आहे. खरी पद्धत मांडली त्या माणसाने म्हणून आज त्याला आज इज्जत आहे. नाही तर लोकांनी बी चपलाने मारला असतं. तुम्ही करता, तुम्ही पक्ष बदलला करता, पण असे टोले मारले का त्या माणसाला मी म्हणतो विचार सुचले कुठून मी आलो विचार. लय कवी होऊन गेले, लय कविता लिहिणारे, पिक्चरच्या स्टोरी लिहिणारे होऊन गेले, पण अशी स्टोरी आतापर्यंत चालवतात नाही. एकदम साध्या सरळ 10-20 माणसाच्या 10-20 ओळीत 10-20 शब्दात त्यांनी ते असं मांडलं का असे फटके बसले का झोपताना सुद्धा ते गद्दार त्यांना लाट होत असं. इकडला गद्दार वेगळा, पण तिथं ते कवितेत मांडलेला गद्दार लय काढला. तुम्ही बघा म्हणून बघा ती कविता अशी युट्यूबला राहून पहा. त्याचे शब्द आहेत ना, एक शब्द त्यांना झोपा सुद्धा येत नसते, इतके बेकार शब्द ते लागत आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस माणूस चोरी करतो ना आणि त्यावेळेस जे दुसरे खरे चोर लोकांना सापडते त्यावेळेस जी परिस्थिती असते त्या चोराच्या तोंडावरती खूप वाईट परिस्थिती असते. आणि म्हणून अशी परिस्थिती, म्हणून तुम्ही जे आलात ना तुमचं मला अभिनंदन असं करायचंय का सगळं पक्षाचं इकडे जाय तिकडे जाय, सगळं वरपासून खालपर्यंत पक्ष तुटला तरी तुम्ही जागेवर. आणि हीच खऱ्यापणा खऱ्या अर्थाने भविष्यात तुम्हाला काम आहे. आणि म्हणून थोड्या लालची पोटी इकडे जा तिकडे जा किंवा इकडे काही मिळेल का. आता माझ्यासारख्याला तर माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर बांगल्यावर झाडायला राहिला असतं भाऊ, पण मला जेलमधून बाहेर काढा, मला केस भानगडी बाहेर निवडा. पण आम्ही आवडती ज्या पद्धतीने राहिलो 7-8 वर्षापासून त्याच पद्धतीने आमची झाड चालू. याच्यात अजिबात काही शंका मानायचं कारण नाही. कोणाखाली दबायचं, केस झाली म्हणून मॅनेज व्हायचं, मॅनेज फिनेज तर आमच्या डोक्यातच नाही. तुम्हाला सांगतो तो भानगडच नाही. गेलो तर आम्ही सरळ सांगून जाणार किंवा काय असेल ते गाव 2 तुकडे असं कोणाला फसवून म्हणा किंवा मग इकडं यायचं तिकडे जायचं दोन्ही डगरीवर. ह्या लोकांना तर मला तर खूप राग येतो पहिल्यापासून. तुम्हाला जायचं तिकडे तर परत मग आमच्या मांडवत दिसू नका, राहायचं तर तिकडं सुकवलेलं नाही. तर मग सर आमचे जुने आम्हाला लय सहकार्य केलं, आम्हाला जिल्हा परिषद आणलं, पंचायत समितीला आणलं, मग इथं येऊन चहा प्यायचा धंदा करतील. तसं काय करू नका, ह्या लोकांवर परिणाम व्हायला पाहिजे. जे आपली 4 लोक आहेत ही सांभाळायची, इकडे तिकडे जागरांच्या पाठीमागं पडायचं. मला बस म्हणायचे इकडे चल तिकडे चल, मग काय जाऊन काय करणार आहे. आज त्यांचीच अशी परिस्थिती झाली, त्या एका माणसाने यांची वाट लावून टाकली आणि तो माणूस प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात त्या माणसाला स्थान मिळालेलं आहे आतापर्यंत. एक काय माणूस म्हणला नाही ना त्या चुकीचं आहे म्हणून, तो म्हणतो मी चुकी. आणि बरं त्यांना का लागलं, त्यांचं नाव घेतलं नाही, नावच घेतलं नाही. आवाज कुणाचा? जी एक कविता केली तिने काय मोठं गजब केला. आता वास्तविक पाहता त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत त्या कवितेमध्ये ते गेल्या 2-2.5 वर्षापासून सर्वजण वापरतात. शिंदे साहेब रिक्षा चालत होते, त्या रिक्षेचा उल्लेख आहे. त्याला दाढी होती, त्या दाढीवाल्याचा बराच उल्लेख बऱ्याच जणांनी केलेला आहे. त्याच्यानंतर गद्दार हा शब्द तर पूर्ण भारतामध्ये फेमस झालेला आहे, गुवाहाटी फेमस झालेली आहे.
झाले का गुवाहाटी सगळ्याला विचारलं तुम्ही आपल्या बाया माणसाला जरी विचारलं तर गुवाहाटी म्हणजे काय ते सांगतील एकनाथ शिंदे ते तिकडे पळून गेले होते ते ठिकाणी गुवाहाटी तेवढे शब्द आहेत ना त्याच्या पलीकडे काय नाही फक्त त्यांनी ती मांडणी केली त्या मांडणीच्या आधारे ती कविता इतकी प्रसिद्ध झाली की आमदारांनी सांगितलं की मी आजच सकाळी वाचलं जवळपास 4.25 कोटी रुपये त्याला आतापर्यंत जमा झाले लोकांनी जाऊन पैसे दिले त्या कवीला सर्वात महत्वाचं असं आहे की ज्यांनी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या त्यांच्या पुत्राला बाजूला सारून यांनी जे पळवाट केली किंवा गद्दारी करून स्वतंत्र केलं तो राग जनतेमध्ये आजही कायम आहे त्याचं ते प्रतीक आहे ते प्रतीक आहे त्या कवितेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचं कारण लोकांच्या मनामध्ये उद्धव साहेबांच्या विषयी बाळासाहेबांच्या शिवसेनेविषयी असलेला आदर आणि शिंदेनी केलेली गद्दारी ही अजूनही मनात त्या ठिकाणी ठसठसलेली आहे आणि म्हणून त्या कवितेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली म्हणून माणसाने चुकीचं काम केलं त्याला पश्चाताप होणार आज होणार 2 वर्षाने होणार 2.5 वर्षाने होणार काय गत झाली असेल ती कविता ज्यावेळेस म्हटली त्या दिवशी शिंदे साहेबांची काय अवस्था झाली असेल ती त्यालाच माहिती म्हणून गद्दारीला कधीच माफी नसते जसं सूर्याची पिसाळ इतिहासातलं पात्र काय सांगून जात ती गद्दारीच केली तरी महाराजांबरोबर सूर्याची पिसाळ नाव आपण इतिहासातल्या पोराला सांगितलं काय रे सूर्याची पिसाळ कोण किती सांगेल की शिवाजी महाराजांना धोका दिलेला माणूस तसं इतिहासामध्ये राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या सगळ्या आमदाराला गद्दार हा शब्द ठसठशीत लागून होणार त्यांनी किती जरी म्हणलं अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत विधानसभेच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस हे कुठलेले आमदार ज्यावेळेस स्टेजवर जात होते किंवा रस्त्याने जात होते किंवा पदयात्रेत जात होते त्यावेळेस कुणीतरी म्हणणारे गद्दार पण यांना काहीच करता येत नव्हतं सहन करावं लागत होते गद्दार म्हणायला सहन करावं लागतं तशी परिस्थिती आपल्या तालुक्यातून जे गेले कुंडलेकराव त्यांना तीच परिस्थिती त्या ठिकाणी की जसा त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तसाच ही जी मंडळी गेलेली यांच्या सुद्धा कपाळावर गद्दारीचा शिक्का त्या ठिकाणी बसला का आपण काय कमी केलं होतं 2 वेळेस जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती गेले 2 जिल्हा परिषद सदस्य 3 पंचायत समिती सदस्य मला वाटलं 60-70 गाड्या जातील असं वाटलं होतं मला की एक गाडीला फोटो चिपकत नाही आला काहीतरी मुंबईला चलो मुंबई म्हणून 60-70 गाड्या काय असतील ना तुला तो 5 जण 2 जिल्हा परिषद सदस्य 3 पंचायत समिती सदस्य 60-70 गाड्या कमी तुम्ही जाते ना मोजून 4 गाड्या 3 गाड्या सगळे टोटल 50 मुंबईला त्याच्यातले शिंदे सेनेचे मुळात गेलेले पहिले ते जवळ 20-22 राहिले किती 27 आपले त्यांच्या नगर शहरातले 10-12 हे 16 किंवा 17 माणसं एकूण म्हणजे यांच्या मागे 2-2 माणसं सुद्धा नाही आणि ह्या शिवसैनिकामुळं तुम्हाला जनतेने निवडून दिलेले आता बघत ना पुढं येतात निवडणुका त्यावेळेस नका सांगू की आम्ही काही कारणास्तव तिकडे गेलो होतो आता परत येतो शिवसेनेत आता तुम्हाला शिवसेनेत परत नाही तुम्हाला आता आमची माझी तर वैयक्तिक भूमिका राहते आता कोणीतरी म्हणलं की दानके काढायला पाहिजे होते ते आमचे कुठले महाराज आणि मी गाडी सरी माझ्या विचारात फरक पडलो नाही तर मग मी त्यांच्या संगतीला गेलो असतो तिकडं माझा स्वभाव असा आहे म्हणून मी आपण टिकून राहिलो किंवा त्या पद्धतीने राजकारण आपण करतो पण एक सांगतो त्यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
हेच त्यांना रुग्ण येतं, त्यांना पराभव करणं हेच रुग्ण आहे त्यांना हल्ल्यासारखं. मग त्याचा जास्त विचार करू नका, कोण कशामुळे गेलं काय गेलं सगळं माहिती आपल्याला. त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही, टीका करायची नाही, काय करायचं नाही. आपण आपलं काम त्या ठिकाणी करीत राहायचं. शिवसेना परत एकदा भक्कम करायची. आणि आजच मी सर्वांना सांगतो की आपण मागच्या वेळेस ज्या जागा जिंकलेल्या आहोत किंवा लढलेल्या आहोत, बहुतेक आपण लढलेल्या सगळ्याच जागा जिंकलेल्या. एक बी जागा आपण शिवसेनेची जी लढलो ती पडलेली नाही. एक पडली होती दरेवाडी गटाची नागरजवळ गाण्यात 2 जागा फक्त आपल्या पडल्या. जेवढ्या जागा आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना लढलेल्या आहोत त्या प्रत्येक जागेवर आपण शिवसेनेचा उमेदवार देणार आहोत. तो उमेदवार तुम्ही सांगायचा होता, त्या गणातले लोक कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं, गणातून याला उमेदवारी द्या, जिल्हा परिषद गटातून याला उमेदवारी द्या, त्याला उमेदवारी देऊन आपण त्या ठिकाणी येऊ. आता मला खरंच आज अभिमान वाटला तुमच्या सर्वांचा की मागच्या वेळेस आपण त्या विधानसभेच्या सभेला फार मोठी ताकद लावली होती, याच्यापेक्षा थोडे लोक जास्त होते. आणि आज काही नाही, मी तर 1-2 जर सोडलं तर कोणालाच फोन केलं नाही. गोपटचे असतील, संदीप असेल, प्रवीण असेल आणि राजू भगत या तिघा चौघांनीच ठरवलं. मी तर म्हणलं लवकर घेऊन टाकलं की 2-3 दिवशी, पण तू गुढीपाडवा होता, काल ईद होती म्हणून 2-3 दिवस पुढे टाकले. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही त्या ठिकाणी आला म्हणून शिवसेनेचं अस्तित्व आता त्यांना सांभाळ असेल. आता त्याला आजपासून पश्चाताप होईल चूक झालेली. अरे काम आणि पैसा महत्वाचं नाही, मी या माणसाला मानतो. गोविंद अण्णा राजकारणात येण्याच्या अगोदर त्या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे मंदिर असतील, जिथे सत्ता होत असतील, काय त्यांनी मागणी केली असेल, पुढं शाळेच्या खोल्या असतील, या माणसाने दिलं. या माणसाचा जम त्या व्यवसायामध्ये इतका बसलेला होता की 5 लाख 10 लाख सहज हाताने त्या ठिकाणी वर्गणी देतो. परंतु या राजकारणापायी या माणसाला जेलमध्ये जावं लागलं चुकीच्या पद्धतीने. फक्त त्यांच्या विरोधात उभा राहिला, त्यांच्या गटात उभा राहिला, त्या गटातून निवडून आला, तेवढ्याच एका आकाशापोटी ते माणूस धमकलं नाही. हे सांगत होते की गोविंद अण्णाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही तिकडे चालतो. बोललं ना, ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकडेच गेले. मग मी म्हणतो तुम्ही त्यासाठी काय केलं सांगा. आम्ही काय केलं आम्हाला माहितीये, गोविंद अण्णाला माहितीये आम्ही काय केलं ते. ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी एवढी मोठी सभा जीवनला आम्ही केली. PSI मध्ये सभा घेऊ नका, मी त्याला सांगितलं सगळ्याच्या स्टेजवर मी जाईल, मी बोलल, काय करायचं ते करा. एवढी मोठी सभा झाली आणि ती सभा त्यांच्या लक्षात आल्यामुळं ज्याने फिर्याद दिली होती त्या फिर्यादीमध्ये गोविंद अण्णाचं आणि भाग्यश्रीचं नाव नव्हतं, ते आपल्या पालिताईचं बी नव्हतं, आवडताईचं. परंतु गोविंद अण्णाची मुलगी आता निवडून येणार, एवढी मोठी सभा झाली, आपली नाचक्की होणार आणि कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ज्याने फिर्याद दिली त्याला बोलून घेतलं, तिची कोऱ्या कागदावर सही घेतली. कारण तो माझ्याकडे ते 4 दिवस येऊन थांबला होता. जे मी तक्रार देते तो तयार होता की मी यांची नावं घेतली नाही, मी द्यायला तयार. पण त्यावेळेस एका पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला चुकीचं गायडन्स केलं की तुम्ही जर केलं तर तुम्ही त्याच्यावर दबाव आणला असं सिद्ध होईल, तुम्ही का थांबा, आमच्या रिपोर्टनुसार हे दोषी नाहीत, लवकरच यांची सुटका होईल आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. ती माणूस दाखवा सामोरा गेला. आता ह्या माणसाने पहिल्या दिवशी पळ काढला पाहिजे होता ना, एवढा अन्याय त्याच्यात. आणि हे म्हणत होते गोविंद अण्णावर अन्याय झाला म्हणून आम्ही तिकडे चाललो. आता ठीक आहे, गोविंद अण्णावर अन्याय झाला म्हणून तुम्ही तिकडे गेला ना, आमचं एकच म्हणणं आहे की ताबडतोब ती केस विड्रॉल करा, एवढंच करा. फक्त विड्रॉल करा.
काहीतरी चुकीचं भासायचं, स्वतःचे कारण त्या ठिकाणी समजून द्यायचे नाही, काहीतरी कारण पूर्ण द्यायचे आणि बोलायचं. आज खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येने येतात, मला सुद्धा अपेक्षा नव्हती एवढे खर्च येतील का. पण तुमच्या शिवसेना जागृत झाल्या आणि विशेषतः सर्व जुने पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता मी जवळजवळ 2004ला बाळासाहेबांनी मला तिथं बोलवल्यानंतर आम्हाला माहिती झालं मातोश्रीवर की तुम्हाला जिल्हा प्रमुख केलं. आज जवळपास 21 वर्ष झाली. मी होऊन होतो साहेबांना होतं, साहेब कोणा तरी जबाबदारी आता कुठपर्यंत मी करावे. ते मला नाव सांगा, मी नाव सुचवलं, बोलून घेतलं, मी सांगितलं की कुणीतरी सक्षम मानला, तू राहिला त्या आमदारकीला उभा राहिला लंके साहेबला समजून काय सांगितलं, मी सांगेल मला तू जिल्हा प्रमुख हो, एवढं कोणी सांगेल तरी ऐकलं नाही. गेले उद्यापासून यांच्याविषयी एक शब्द आपल्याला बोलायचा नाही. आपल्याला आता उद्याची होणारी पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकायची, आजपासून आपल्याला काम आलं. तुम्ही आलेल्या प्रत्येकाने आपापल्या गावात 50, 60, 70 तरुणांची नावं गोळा करा. मी तिथे येतो, त्या तरुण कार्यकर्त्याबरोबर मी चर्चा करेन, संभाषण करेन, त्यांची सगळं शिवसेनेला काय अपेक्षित आहे, शिवसेना कशासाठी, शिवसेना असल्यामुळं काय होणार आहे, शिवसेना नसल्यामुळं काय होणार आहे, ही त्या तरुणांना आपण समजून सांगून आणि निश्चित त्या तरुणामध्ये शिवसेनेविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आणि आता ठरवलं होतं मी की थोडं बाजूला थांबायचं, बास करायचं आता. पण ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक होईपर्यंत तुम्ही ज्या वेळेस गावात त्या वेळेस एक संघटना पळत आपण मजबूत त्या ठिकाणी करू. ससे डॉक्टर तुम्ही सुद्धा आता थोडं त्या जास्त फिरा आणि तरुण एक पिढी किंवा तरुण चळवळ आपल्याला त्या ठिकाणी उभा करायची. आणि निश्चित मला खात्री 2004 पासून मी पाहतो प्रत्येक निवडणुकीला कोणत्या गावातून महाविकास आघाडीला किती मतं पडतात हे माझं तोंडपाठ त्या ठिकाणी झालेले. शिवसेनेचे कार्यकर्ते सभेला येणार नाही, मिटिंगला येणार नाही, पण त्या गावामध्ये तेवढे मतं त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. याला कारण 2000 आम्ही पायी मोर्चा नेला होता मुंबईला, त्यावेळेस पाठीमागून जवळपास 67 टेम्पो कुठले होते आमचे, 67 टेम्पो आणि प्रत्येक टेम्पोत 50 ते 60 जण, 55 55 करा किती पैसे. हॅलो, हां संपला 3000 आणि आमच्या बरोबर होते ते 250-300. ते सर्व कार्यकर्ते आजही शिवसेनेत आहे, त्यांचे मुलं बाळ झालेले तर ते सुद्धा शिवसेनेतच आहे. शिवसेनेबरोबर प्रत्येक गावातला कार्यकर्ता शिवसैनिक आपल्या तालुक्यात आहेत. याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, माजी सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, गोविंद मोकाटे, पोपट निमसे, रवी वाकळे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, सरपंच विक्रम गायकवाड, निसार शेख, जीवा लगड, रघुनाथ जिने आदी उपस्थित होते. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.